हॅलो गाईज, गुड मॉर्निंग न आजचा 5वा दिवस ते आज परत एकदा ब्लॉग स्टार्ट करू ना। आज आपले वेलंकणी टूर्समध्ये नाश्ता आहे तो म्हणजेच जाऊ ना बघू, अजून मला पण नाही माहिती न। तसं पण आज नवीन दिवस आहे, ते नवीन डिश काहीतरी बघायला मिळेलच म्हणजे नाश्त्याला ना, दुपारची बी मे बी बघायला मिळेल। पण आता चालू आपण मदन, मी सुद्धा थोडा टाईम बेन आलतो न। काल रातचे पाणी पडला, सकाळ उस बी पाणी पडला ना, आत्ता मस्त कडक निंब राहिलंय न। आता नाश्ता काय ते बघू, चला त्याला जाऊ ना बघू। सकून बघ मीठ तिकट बघ। तर मित्रांनो, चर्चमधून आपले माणसं आलेले आहेत आणि डायरेक्ट कामाला घसरलेले आहेत बघा। घसरलेले आहे पूर्ण काढले। तर मित्रांनो, आता आपली नाश्त्याची सोय झालेली आहे, म्हणजेच आजची स्पेशल डिश आहे ती म्हणजेच भाजीपुरी, म्हणजे बटाट्याची भाजी आणि पुऱ्या। तर हे सर्व आता तिकडे पूर्ण प्रोसेस चालू आहे, रेडी होत आहे। तोपर्यंत चर्चचे लोक येतात, तोपर्यंत थांबावं लागेल आणि त्याच्यानंतर आपण नाश्ता करण्यासाठी जाणार आहोत। तर थोडा वेळ थांबूया आणि मग सर्व जाण्यावर आपण नाश्ता करू। तर मित्रांनो, आपला नाश्ता होऊन झाला होता आणि आता आपण जेवणासाठी आलेले आहोत आणि आजचं स्पेशल डिश त्यांनी बनवायची घेतलेलं आहे, ते म्हणजेच ब्लॅक पेपर चिकन, म्हणजे काली मिरीचं चिकन आहे आणि राईस आहे त्याच्याबरोबर। तर चला, ते त्याचं काम चालू आहे, ते तुम्हाला मी दाखवतो आणि त्याच्यानंतर मग सर्वजण येणार जेवणासाठी। तर मित्रांनो, आता आपले सर्वजण माणसं जेवणासाठी आलेले आहेत। तर चला, सगळीजण जेवत आहेत, मी सुद्धा जेवतो, जेवायला या। तर मित्रांनो, आता आपण आलेले आहोत तेच म्हणजेच जेवण झाल्यानंतर तोरा बंदरावर आलेले आहोत आणि बंदरावर तुम्ही बघू शकता, हे या ठिकाणी पहिलं तर हे नव्हतं, म्हणजेच आपलं हे सर्व दगड आहे ते दगड नव्हते, फक्त पाणी वगैरे होता आणि आता त्यांनी पूर्ण दगड वगैरे टाकलेले आहेत, तुम्ही बघू शकता, तुम्हाला मी दाखवतो। आणि छोटे छोटे ब्लॉक्स केलेले आहेत, त्यामध्ये आपले लोक आता पोहत आहेत तिकडे या साईडला। तर चला, तुम्हाला मी दाखवतो।
तर मित्रांनो आता आपण परत एकदा चाललेले आहोत, म्हणजेच आपले कुठल्या तरी फ्रेंडच्या रूमवर जाऊ आणि थोडा चिल आउट करू. तर आपण निघालेले आहोत आपल्या बीचवरून. बाथरूम मध्ये दाखिली अरे तर मित्रांनो आता पण आपल्या जे मित्र होते त्यांच्या घरा म्हणजेच रूमवरून आलेले आहोत आणि एकदम परत एकदा ढग एकदम कालसर झालेले आहेत. मला वाटते पाऊस नक्कीच पडणार आहे. तर आपण रेडी होऊया, थोडं फ्रेश होऊया आणि चर्चकडे जाण्याचा प्रयत्न करू. पोचू की नाही ते माहिती नाही. तर चला. तर मित्रांनो आता आपण निघालेले आहोत फ्रेश होऊ चर्चला जाण्यासाठी आणि मला तर वाटते पाऊस येणार आहे म्हणून मी छत्रीसुद्धा घेतलेली आहे. तर चला जाऊया, बघूया पाऊस पडते की नाही. बंद केल्याचे 5:30 जाईल. बहु लाटी काय सांगते. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता जसाच माऊली एंटर झाली आतमध्ये तसंच पाणी पडू लागला आणि त्याच्यामुळे त्यांनी परत माऊली आतमध्ये नेली आणि ठेवली. तर मित्रांनो परत एकदा माऊली आतमधून बाहेर आणली. पाणी परत कमी झालं, म्हणजे पाणी आलाच नाही, एकदम थोडे थेंब आलेले आणि आता परत एकदा माऊलीला घेऊन चाललेले आहेत ओर्दीसाठी. तुम्ही बघू शकता, हे बघा. तर थोड्या वेळानंतर परत एकदा ओर्दी स्टार्ट होणार आहे. तर त्यावेळी मी तुम्हाला तुम्ही खाली बघू शकता पावसाचे थेंब आणि पाऊस आलेला आहे. जाम जोरान पाणी यायला, सगळी माणसं लपू लागली. अगदी ओर्दीचा टाईम जाईल ना मेचकाच पाणी यायला. तुम्ही बघू शकता, हे बघा सगळं ओलं जाईल. बघा
तर मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता एवढा पाऊस पडत आहे तरीसुद्धा वर्दी चालूच आहे. आणि कोणी कोणी लोकांनी छत्री आणलेली आहे, कोणी कोणी नाही, तरीसुद्धा माऊलीची वर्दी पालखी म्हणजे तशीच सुरू आहे. तर भेटूया थोड्या वेळानंतर. तर मित्रांनो, आता आपण आपल्या रूमवर आलेले आहोत आणि थोड्या वेळानंतर फूडचं प्रिपरेशन होणार आहे. काय होणार आहे ते आपण नंतर बघणार आहोत. तर सध्या तरी रूममध्ये चला. तर मित्रांनो, आता आपण खाली उतरलेले आहोत म्हणजे रूममधून आणि आता सुरू झालेलं आहे ते म्हणजेच जेवण बनवायचा कार्यक्रम म्हणजेच प्रिपरेशन. तर चला बघूया आज काय आहे. मला वाटतं आज फिश आहे आणि फिशचं नाव आहे खाजरी. आज खाजरी कापलेली आहे आणि खाजरीचं जेवण बनवायचं घेतलेलं आहे. तर चला बघूया. तर मित्रांनो, आता आपलं जेवण झालेलं आहे आणि आता आपण आपल्या रूममध्ये जात आहोत आणि आजचा पूर्ण दिवस तुम्हाला दिसलाच आहे कसा झालेला आहे. तर फायनली आता आपण आपल्या रूममध्ये आलेलो आहोत आणि जसंच मी तुम्हाला सांगत आहे की वेलंकनी टूर्समध्ये मला खूप जणांनी कॉन्टॅक्ट केलेले की कसं यायचं काय आहे. तर मी तुम्हाला डायरेक्टली माहिती देतो. वेलंकनी टूर्स एक टूर आहे ज्याचे मेन जे ऑनर आहेत ते म्हणजेच विजय शिनुकाला. त्यांचा मी कॉन्टॅक्ट नंबर वाटल्यास मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो किंवा मी स्क्रीनवर टाकतो. तुम्ही नक्कीच काही तुमची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना माहिती करून घ्या. त्यांचा नंबरवर कॉन्टॅक्ट करा. ॲक्च्युली आता मी 40 किंवा 45 माणसं आलेले आहोत आणि अजून 2 दिवसाने 60-65 माणसं अजून येणार आहेत म्हणजेच या टूरमध्ये. तर खूप मोठी टूर आहे आणि टूरमध्ये एक महत्त्वाचा व्यक्ती तो म्हणजेच राजन, म्हणजेच ते राजन कॅटरर्स म्हणून त्यांचं खूप फेमस आहेत, प्रसिद्ध आहेत आपल्या उत्तनगावामध्ये. ते खूप वेळेला ऑर्डर मारून गेलेले आहेत लग्नाच्या आणि सर्व प्रकारच्या. तर नक्कीच तुम्ही या आणि जेवणासाठी कुठलाच त्रास नाही, राहण्याचा खाण्यापिण्याचा सर्व काही वेलंकनी टूर्समध्ये तुम्हाला आरामात सर्व काही भेटेल. आणि तसेच तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही आज कमेंट करा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला बाय बाय, टेक केअर.